नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. येत्या गुरुवारी माघी गणेशोत्सव आहे, म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपल्याला मोदक करावे लागणार आहेत. तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने डबल डेकरवाले मोदक बघणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर जे आपल्याला मोदक बनवायचे आहे त्याच्यासाठी मी गाजर किसून घेणार आहे. आपण सारण बनवणार आहोत. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी. आता आपण एका पातेल्यामध्ये तूप गरम करून घेऊयात. आता हे 1 चमचा तूप घेते मी आणि आपल्याला याच्यामध्ये तूप गरम झालं की नट्स टाकायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मी काजू घेतलेले आहेत, बदाम आणि चारोळी घेतलेली आहे. सो आता हे आपल्याला छान फ्राय करायचं आहे तुपामध्ये. आता यात आपण 1 चमचाभर खसखस घालून घेऊयात. तर मी आता ही बघा एवढी मी खसखस घेते, ती आपण घालून घेऊयात. आणि आता थोडीशी खसखस फ्राय झाली की याच्यामध्ये आपल्याला जो किसलेला गाजर होता तो घालून घ्यायचा आहे. आता हा गाजर आपल्याला छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. झाकण लावू नका, मंद आचेवरच हा आपल्याला जो गाजर आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता बघू शकता तुम्ही आपला गाजर फ्राय झालेला आहे, तो शिजलेला आहे. आता यामध्ये मी जी मिल्क पावडर येते एव्हरीडेची ती घालणार आहे. सो हे जे पॅकेट आहे ते मी मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालून घेते. गाजरच्या हलव्याला थोडासा रिचनेस येण्यासाठी मी मिल्कमेड वापरणार आहे. तर आता आपण मिल्कमेड घालून घेऊयात. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी आता हे मिक्स करून घेते. यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी हे आता गोड असतं तर आपण बेतानीच साखर घालणार आहोत. तर आता मी साखर घालून घेते याच्यामध्ये. जास्त साखर लागत नाही कारण की ते ऑलरेडी गोडपणा त्याला आलेला आहे. सो आता हे साखर घातल्यानंतर व्यवस्थित ती साखर वितळून घ्यायची आहे आणि तो व्यवस्थित फ्राय करून आता हा आपला गाजरचा हलवा रेडी होणार आहे. सो आपलं हे जे एका मोदकाचं सारण आहे ते आपण रेडी करून घेतलं आहे. आता वरती जो डबल डेकर आहे त्याच्या सारणाची आपण तयारी करूयात. एका पातेल्यामध्ये आपण तूप गरम करून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जसे मगाशी बदाम, काजू आणि चारोळी होती ते घातलं. खसखस घालून घेऊयात. हे फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ओलं खोबरं वापरणार आहोत. आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट देणार आहे मी, ते सांगते तुम्हाला पुढे. ओलं खोबरं छान फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तुपामध्ये आपण फ्राय केल्यानंतर त्यात मी गुलकंद ॲड करणार आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये गोड साखरच्या ऐवजी किंवा गूळ वापरायच्या ऐवजी आपण गुलकंद वापरलं आहे. तर त्याला जो गुलकंदचा छान फ्लेवर येणार आहे. सो आता हे झालं आहे आपलं बघा, गुलकंद त्याच्यात मस्त मिक्स झालेलं आहे आणि हे आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण उकड काढून घेणार आहोत. तर मी तांदळाचं जे पीठ वापरलं ते सुवासिक मोदक पीठ वापरलेलं आहे. सो आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी जर तुम्ही पाणी घेतलं तर 1 वाटी त्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ लागणार आहे. सो आता 1 वाटी मी पाणी घेतले, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तूप घालणार आहोत आपण याच्यामध्ये. सो आता तूप घालून घेते. यानंतर पाण्याला छान उकळी आली की आपण उकड काढून घेणार. हे बघा उकळी आलेली आहे. आता आपण ते जे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, मोदक पीठ, ते घालून आपण याची उकड काढणार आहोत. आपण हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि त्यानंतर मोदक बनवूयात. तर चला आता मी मोदक बनवण्यासाठी जी पारी असते ती बनवून घेते. वाटी बनवून घेणार आहे मी आणि हा आपल्याला डबल डेकर म्हणजे 2 मोदक एकावर एक बनवायचे आहेत. सो थोडासा गोळा मोठा घ्यायचा आहे. सो आता खालचा जो मोदक आहे त्याच्यामध्ये आपण गाजरचा हलवा भरणार आहोत. तर 1 चमचा आपण त्याच्यामध्ये सारण घालूयात, म्हणजे तो गाजरचा हलवा घालूयात आणि आता ह्याचा आपण मोदक वळून घ्यायचा आहे. गाजरचा हलवा थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली होती. ती गरम गरम मी घातलेली नाही. सो त्याची जी वेलची पावडरचा जो स्वाद आहे तो राहतो चांगला. सो थंड झाल्यानंतर मी ती घातलेली होती. आता आपण हा मोदक वळून घेणार आहोत. आता ते वरती जे पीठ उरलेलं आहे आता त्याची पुन्हा एकदा आपण वाटी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण जे गुलकंदवालं सारण केलेलं होतं ते घालून घेऊयात. म्हणजे आपला जो डबल डेकर मोदक आहे तो डबल फ्लेवरचा होणार आहे. सो खाली जो आहे मोदक तो त्याच्यामध्ये गाजरचा हलवा आणि वरती गुलकंदचा फ्लेवर. तर आपल्या लाडक्या बाप्पाला नक्कीच आवडेल हे. तर आता ह्याचा देखील आपल्याला छोटासा मोदक करून घ्यायचा आहे.
तर आपला डबल डेकरवाला डबल फ्लेवरचा मोदक तयार आहे. आता आपण ह्याला उकड काढून घेणार आहोत. तर उकड काढून घेण्याच्या आधी आपण त्याच्यावर केशरच्या काड्या लावून घेणार आहोत. तर मग छान केशरचा देखील त्याला सुगंध येणार आहे आणि त्याचा कलर देखील त्या मोदकामध्ये उतरणार आहे. सो आता मी ह्या केशरच्या काड्या लावून घेते आणि मग यानंतर आपण नॉर्मल जशी उकड काढतो तशी 15 मिनिटं उकड काढून घ्यायची आहे. सो आता हे आपले मोदक रेडी आहेत. आता मी उकड काढून घेते आणि मग आपले लाडक्या बाप्पासाठी डबल डेकरवाले डबल फ्लेवरचे मोदक तयार होणार आहेत. सो आता हे झाकण लावून आपण 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. जितके हे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढीच हे टेस्टला देखील छान लागतात. सो आता येणाऱ्या माघी उत्सवामध्ये असे डबल डेकरवाले आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक जरूर करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.